आपल्या कंपनीचा सेल अजून वाढायला हवा. नक्की वाढेल. अरे सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आपण, सो डोंट वरी. ग्रेट. मग तर आपण अजून नवीन आयडिया शोधायला हवेत. हो, मी तेच म्हणणार होते. कमी विजय, बरं झालं आलास. माझं एक काम होतं तुझ्याकडे. सॉरी सार्थक सर, पण सर आज बोर्ड मीटिंग होती ना, तर वेदांत सर, पुरुषोत्तम सर, नूतन मॅडम आणि आपले सेक्रेटरी ना, कंपनी सेक्रेटरी गुप्ते, मग तर हे सगळे बोर्ड मीटिंग संपल्यावर निघूनही गेलेत. पण वेदांत सर त्यांच्या केबिन मधून अजून बाहेर नाही आलेत. हो, त्यांनी स्वतःला त्यांच्या केबिन मध्ये लॉक करून घेतले. काय? हो. विजय, तू नॉक केलंस का? अहो, नॉक केलं मी, त्यांना आवाज पण दिला, पण तरी ते दार उघडत नाहीये. मी त्यांना फोनही केला, पण फोन सुद्धा उचलत नाहीये. प्लीज तुम्ही जरा येता का? आपण बघूया ना काय झाले ते. चल लगेच जाऊ. हा. सर, सर प्लीज दार उघडा. सर. सर. वेदांत. सर. वहिनी अगं बघ ना, सर दारच उघडत नाही. सर. आता काय करायचं मग? थांब, उगाच आपल्या स्टाफ समोर तमाशा नको. हो. हे बघ दादा, जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो आपण बोलून सोडवू ना. तू प्लीज दार उघड. सर प्लीज दार उघडा, मी वाट बघतोय तुमची. सर. वहिनी, मला खूप भीती वाटते ग. आपल्याला माहितीये ना, सर चिडले की खूप विचित्र वागतात. त्यात आज जे काही झालं ना, त्यामुळे ते आणखीनच चिडले असणार. काय करायचं ना, काहीच कळत नाहीये. जे तुमच्या लक्षात आलं ते माझ्या कसं काही लक्षात नाही आलं. मी वेदांतला खूप हुशार बिझनेसमन समजत होते. पण तो हुशार आहे, पण यशस्वी आहे. त्यानं जे करून ठेवले ते कदाचित आपल्याला जमणार नाही. पण तो आता अशा अवस्थेत आहे की त्याला मदतीची गरज आहे. अहो, पण तुमची मदत नकोय त्याला. आज खूप चिडला होता. म्हणाला मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. काय समजायचं यातून? नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. मी आहे, तुम्ही आहात, आपण सगळं सांभाळून घेऊ. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? मॅडम, तो हुशार आहे. तो कशात हुशार आहे? तो डिझाईन मध्ये हुशार आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यामध्ये हुशार आहे. त्याला ते करू द्यावं. आणि बाकीची जी कामं आहेत, टेंडर मिळवणं, ते भरणं, वसुली करणं, त्या कामासाठी त्याने एखादा जबाबदार माणूस ठेवावा. म्हणजे वेदांतवरचा लोड कमी होईल. त्यामुळे कंपनीचा फायदा होईल मॅडम. आता आपल्या कंपनीचं नेटवर्थ आहे 4,000 करोड. जर ते डबल झालं तर आपण पब्लिक इश्यू काढू शकू. आणि एकदा का कंपनी पब्लिक झाली तर आपल्या कंपनीचं नेटवर्थ होईल 12,000 करोड. असं माझं स्वप्न आहे. म्हणजे तुमच्यासाठी, कंपनीसाठी. कंपनीचा फार मोठा फायदा होईल मॅडम. नफा कमवू आपण खूप. आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला राजकारणासाठी उपयोग होईल. कारण राजकारणात पुढे जाण्यासाठी अर्थकारण फार महत्वाचं आहे. अर्थकारणाशिवाय राजकारण पुढे जात नाही. पण हे सगळं तुम्ही आधी का नाही सांगितलं? अहो, हे आधीच केलं असतं तर आपली कंपनी किती मोठी झाली असती. नाही मॅडम, मी हे तुम्हाला सांगणार होतो, पण ही आयडिया मग तुम्ही वेदांतला सांगितली असती. मी सांगितली म्हणून ते वेदांतला आवडली नसती. तो तुम्हाला काहीतरी बोलला असता, तुम्ही त्याला काहीतरी बोलला असता, तुमच्यामध्ये वादविवाद झाले असते आणि तुम्ही दुखावलं गेला असतं. तुमचं दुखावलं जाणं मला आवडलं नसतं, म्हणून नाही सांगितलं. अहो, तुम्ही या सगळ्याचा विचार नका करू. आणि वेदांतचं जे काय ते मी बघते. तुमची जर अशी साथ असेल तर आपलं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करूया. वेदांत. सर. सर. वेदांत. दादा प्लीज दार उघड. दादा. आता काय करायचं? केबीच्या दोन्ही किल्ले सुद्धा सरांकडेच आहेत. वहिनी. अमूल्या, तू दादाला फोन कर. हा.
काय झालं अमूल्य मॅडम? फोन बंद आहे. विजय हा. तू मला सांग, मीटिंग मध्ये नेमकं काय झालं होतं? अहो, नेमकं काय झालं माहित नाही, पण हातून खूप मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता. नूतन मॅडम आणि पुरुषोत्तम सर केबिन मधून जशी बाहेर पडली ना, तसं मी इथे लगेच पोहोचलो, पण केबिनचा दरवाजा लॉक होता. वेदांत असं कधीच वागत नाही. हो ना. वहिनी, मला असं वाटतं की आपण थोडा वेळ थांबायला पाहिजे. असंही असू शकतं ना की वेदांतला थोडा वेळ एकटं राहायचं असेल. आपण थोडा वेळ इथंच वाट बघूयात. मला खात्री आहे सर दरवाजा नक्की उघडतील. अमूल्य मॅडम, किती वेळ तुम्ही उभे आहात? तुम्ही थोडं बसून घ्या. नाही, नको विजय. सर लवकरात लवकर बाहेर यायला हवं. विजय, हा? तुम्ही नका थांबू इथे. म्हणजे तुम्ही जा, तुम्ही काम कम्प्लीट करा. पुन्हा काम पूर्ण नाही झालं ना तर सर आणखी चिडतील. बरोबर बोलताय तुम्ही. तसेही सरांचा मूड खूप चांगला नाहीये आणि अजून त्यात खूप चिडतील असं काही करायचं नाही. ठीक आहे, येतो मी. इथे का उभी आहेस? का उभी असेल मी इथे? मला काय माहित. पण मला माहिती की इतका वेळ तू स्वतःला केबिन मध्ये का बंद करून घेतलं होतंस. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. आपण प्लीज आतमध्ये जाऊन बोलूयात. अमूल्य, काय झालं? मी बोलते तुझ्याशी, आपण आतमध्ये जाऊयात ना. अमूल्य, मला आता बोलण्याची इच्छा नाहीये. वेदांत प्लीज. अमूल्य, बोललो ना एकदा. फक्त 2 मिनिट. अगं वेदांत प्लीज. माझ्यासाठी 2 मिनिटं नाही आहेत का तुझ्याकडे? ओके. काय झालं? काय झालं म्हणजे तुला बोलायचं होतं ना, बोल. वेदांत, तुला माहितीये मला काय बोलायचं. मला नाही बोलायचं. अरे वेदांत, आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. मी आद्या बहिणी कितीतरी वेळ केबिनचा डोर नॉक करत होतो, तुझी वाट बघत होतो. मग मी काय लहान बाळ आहे का काळजी वाटायला? का? काळजी काय फक्त लहान बाळाचीच वाटू शकते का? अमूल्य, तू दादा, अरे काय? मला सांग, तू काय झालं मीटिंग मध्ये? मला नाही बोलायचं त्या विषयावर. अरे बोल ना वेदांत. हे बघ, त्रास देणाऱ्या गोष्टी मनात ठेवल्या ना की आणखी त्रास होतो. त्यापेक्षा बोलून मोकळा हो ना. आणि मला सांग, तू आमच्याशी नाही बोलणार तर कुणाशी बोलणार? इथे तुझी बहीण आहे, तुझी गर्लफ्रेंड. म्हणजे खोटी गर्लफ्रेंड आहे, स्टाफ मेंबर आहे तुझी, असं म्हणायचं. जाऊ दे अमूल्य. नाही, आपण किती वेळा विचारलं ना तरी तो नाही सांगणार आपल्याला काही. त्याला कळतच नाही आपल्याला किती काळजी वाटत होती ते. सो राहू दे.
वेदांत सांग ना. अरे असं काय झालं की मेडिटेट करत होतो. केबिन लॉक करून माझ्या पद्धतीने मेडिटेट करत होतो. सी, हे सगळे जे चाललंय ना ते खूप विचित्र आहे. म्हणजे आईला असं वाटतंय की मी ही कंपनी व्यवस्थित चालवत नाही, आणि त्यात तो पुरुषोत्तम आहेच भर घालायला. आई मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते, आणि हे सगळं असं सुरू राहिलं ना तर मी ही कंपनी सोडून निघून जाईन. काय दमलाच वाटतं. हो. बर पाणी घे. बर तू चहा पिणारेस का कॉफी? तसं करायला सांगते. नाही नको, मी डायरेक्ट जेवतो आणि मग झोपतो. दमलोय खूप. काम खूपच वाढलंय ना. अशीच मेहनत करत राहिलास ना ते एक दिवस खूप मोठा होशील. थँक्यू. बरं मला सांग, नाही या तुझ्या कामाच्या गडबडीत आरतीशी बोलतोस की नाही? काय रे, काय विचारते मी? साखरपुड्यानंतर तिला भेटलास की नाही तू? नाही. का? तिच्या अण्णांनी सांगितलं होतं ना तिच्याशी बोलू नकोस, फोन मेसेजेस करू नकोस, म्हणून मग त्या दिवसापासून मी तिला कॉन्टॅक्टच केला नाही. देवा, ए वेडू, ती त्यावेळची गोष्ट होती. आता तुमचा साखरपुडा झालाय, ती होणारी बायको आहे तुझी. त्यामुळे आता तू तिला भेटू शकतोस, तिच्याशी बोलू शकतोस. खरंच? अरे हो, खरंच. आणि तुला सांगू का विक्रांत, हे असं लग्नाआधी भेटणं, एकमेकांना समजून घेणं, यामध्ये खरंच खूप गंमत असते रे. दोघांनी मिळून पुढच्या आयुष्याची स्वप्न बघायची असतात. मला तर असं झालंय ना की कधी तुमच्या दोघांच्या डोक्यावरती अक्षदा पडताय. आजी, पण अण्णा नक्की चिडणार नाहीत ना? अरे नाही ओरडणार. बसा आता आरतीला फोन कर, बोल तिच्याशी. पटकन फ्रेश होतो आणि लगेच तिला फोन करतो. आलोच. दादा, अरे काय बोलतोयस तू? अरे मेहनत तू केलीयस, एवढी घाम गाळलायस, ही सगळी कंपनी, हे एवढं मोठं साम्राज्य तू उभं केलंयस, आणि आता तू हे सगळं सोडून जायची भाषा करतोयस. मग काय करू? आई सतत म्हणते की तिने पैसे दिले आणि म्हणून मी कंपनी उभी केली. ती या कंपनीची मालकीण आहे. या कंपनीत सगळं जसं ती बोलेल तसं होणार. आणि एवढंच नाही, ह्या कंपनीचं माझ्यामुळे नुकसान होतंय असं पण म्हणाली ती. मी बोलून बघू का एकदा आईशी? नाही नाही, ती ना ब्रेन वॉश झाल्यासारखं वागते, आणि या सगळ्याचं कारण तो पुरुषोत्तम आहे. मग आता आपण काय करायचं? तुम्ही ना यात नका पडू, मी बघतो. दादा, पण तू प्लीज असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रे, खरंच प्लीज. आई जर असं वागली तर त्रास होणारच ना. तुम्ही नका पडूयात, मी करतो मॅनेज. डोंट वरी. वेदांत, टाइम किती झाला रे? 7:15. काय हसायला काय झालंय अमूल्य? अरे नाही, काही अमूल्य काय झालंय? अरे काही नाही, मी म्हटलं ना असंच. अद्याप काय? दादा, अरे ऍक्च्युली तू तिने दिलेलं घड्याळ घातलंयस ना, म्हणून ती असते. माझ्याकडे खूप घड्याळ आहेत, सो जे समोर दिसेल ते घालतो मी. अच्छा.
आद्या उशीर झालाय, तू निघ. गाडी आणलीस ना? हो आणली मी. बाय. बाय 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 बाय. बाय. हो तू पण निघ. तुला उशीर झाला तर अण्णा मला ओरडतील. अमूल्य, तुझी गाडी इथेच राहू दे, मी सोडतो तुला. नाही नको. मी बोललो ना मी सोडतो तुला. ठीक आहे. थँक्यू. हे बघ, मला माहिती आहे तू आज खूप स्ट्रेस मध्येस, पण प्लीज नाही पिणार. आणि घरीच जा. जाशील ना घरी? ऍक्च्युली मी आज हॉटेलमध्ये थांबणार आहे. वेदांत, अरे स्वतःचं घर असताना हॉटेलमध्ये कोण राहतं? अमूल्य, भीती वाटते. कसली? म्हणजे घरी गेलो ना की आई बरोबर भांडण होणार. वेदांत, स्वतःला खूप समजावलं, पण मला नाही कळत की नेमकं काय चुकतंय किंवा या सगळ्यात माझी काय चूक आहे. तू जा अमूल्य, तू नको टेन्शन घेऊस. मी नाही पिणार. आणि ते हॉटेलला पण नको जाऊस. तू हवं तर घरी येतोस का? आपण सगळे मस्त गप्पा मारू. आईच्या हातचं मस्त जेवतो. मी तुला सांगते वेदांत, माझी आई ह्या जगातलं बेस्ट जेवण बनवते. चल. जगातली प्रत्येक आई बेस्ट जेवण बनवते, पण बघ ना, मला ना आठवतही नाहीये की माझ्या आईने माझ्या आवडीचं जेवण कधी केलं होतं किंवा शेवटचं माझ्या डोक्यावर प्रेमाने हात कधी फिरवला होता. मुले रादर ना आमच्या दोघांचं व्यवस्थित बोलणं कधी झालं हे आठवत नाहीये मला. हे बघ वेदांत, सगळं व्यवस्थित होईल. तू नको बरं काळजी करूस. बरं चल, येतोयस ना तू? नाही. मग मी येते तुझ्या बरोबर. पण तू एकटा कुठे जाऊ नकोस प्लीज. मी एक काम करते, मी अण्णांना जाऊन विचारते, त्यांना सांगते ना मी तुझ्या सोबत. अमूल्य नको येऊस, तू खूप रात्र झाली. तू जा घरी, आणि तुला अभ्यास पण करायचा असेल ना. अरे मी उद्या डबल अभ्यास करेन. अमूल्या, आय एम ओके. तू जा. थँक्यू. थँक्यू कशासाठी? आय लाईक दॅट यू केअर फॉर मी. म्हणजे तू माझी काळजी घेतेस हे मला आवडतं. आय मीन, मी चिडतो, ओरडतो, दुसऱ्यासारखा वागतो, आणि तरी तू माझी एवढी काळजी घेतेस हे मला आवडलंय. कसा आहेस रे तू? हे बघ, हे सगळं ना माहिती आहे मला, पण ठीक आहे. आज तू मला अप्रिशिएट केलंस, ही गोष्ट मलाच खूप आवडली. सो थँक्स टू यू. मुल्या, मी जातो घरी. नक्की? हो. गुड. तू पोचलास की मला मेसेज किंवा कॉल काही कर, पण प्लीज मला इन्फॉर्म कर. ओके. बाय. गुड नाईट. तायडे,
गेला वेदांत? हो, बरं आहे, रोज सोडायला येतो तू. ऐक ना, आज ऑफिसमध्ये पुरुषोत्तम काका आले होते आणि काय ग, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा असा? काही नाही. काही नाही कसं? सांग मला काय झालं. अमूल्य, वेदांत काही बोलतो का विक्रांत बद्दल? तो कसा आहे वगैरे? नाही म्हणजे अण्णा ओरडतील असं वाटत असेल ना त्याला, त्यामुळे आमचं काही बोलणंच होत नाही. अजिबातच बोलणं होत नाही तुमचं? नाही ना. म्हणजे फोन मेसेजेस काहीतरी? अमूल्य अगं, मागे विक्रांतच्या आई तसं वागल्यानंतर अण्णांनीच त्याला सांगितलं होतं की आरतीला फोन नाही करायचा. त्या दिवसापासून आमचा काहीच संपर्क नाहीये.